नमस्कार, मी असलम मुल्ला. आपण पाहताय सध्या कराड वार्ता पाहताय. मी सध्या कराड तालुक्यातील रेटरे बुद्रुक येथे आलेलो आहे. कृष्णा रेटरे बुद्रुक गावाजवळून कृष्णा नदी वाहते आणि त्याच्या काठावरच सध्या कृष्णा घाटाचा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय. हे दृश्य आपण आता कराड वार्ताच्या माध्यमातून पाहताय. सध्या हा लोकार्पण जो सोहळा आहे तो ॲडव्होकेट माजी खासदार वंदनाताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत, तसेच सुप्रसिद्ध लेखिका विनीता अशोक कामटे, रेवती मोहिते, मुख्य न्यायमूर्ती मेघालय उच्च न्यायालय आणि कराड दक्षिणचे विद्यमान आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण सोहळा सध्या कृष्णा घाटाचा संपन्न होत आहे. रेटरे बुद्रुक येथे हा 22 ऑगस्टला हा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय. त्याचे दृश्य पाहण्यासाठी आता आम्ही सरळ तुम्हाला घेऊन जातोय रेटरे बुद्रुक येथे. की जे माझं गाव आहे रेटरे बुद्रुक, त्या ठिकाणी हा आज घाटाचं उद्घाटन झालेलं आहे. मी वंदनाताई यांचे मनापासून आभार मानतो की अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांनी मोठा निधी हा आमच्या गावासाठी, त्यांच्या गावासाठी उपलब्ध केला. खरं तर खासदारांचा जो स्थानिक विकास निधी असतो तो बरेच टप्पे पाडून, मतदारसंघ मोठे असतात त्यामुळे तिथं टप्प्याटप्प्याने देण्यात येतो. आणि राज्यसभेच्या खासदार म्हणून त्यांना देखील अनेक ठिकाणून मागणी येत होती. त्यातून त्यांनी आपल्या गावासाठी इतका मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्याच्याबद्दल रेटऱ्यातल्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं ताईंचे मी लक्ष